नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनची सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत। काल नवीन नियमावली आलेली आणि कोरोनाची लाट आता ओसरतीये, तर 22 जिल्ह्यांमध्ये अटी शिथिल करण्यात आल्या, पण पुण्यामध्ये निर्बंध अजूनही कायम ठेवण्यात आलेत। आणि त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांनी म्हटलंय की मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय असं का, असा सवाल त्यांनी आता उपस्थित केलाय। त्याचबरोबर महापौर म्हणून मी व्यापाऱ्यांसोबत आहे असं देखील म्हणत त्यांनी आपलं मत व्यक्त केले। त्यामुळे पुण्याला एक आणि मुंबईला वेगळा न्याय का असा देखील सवाल त्यांनी आता उपस्थित केलेला आहे। नियमावली काल जाहीर करण्यात आली आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये निर्बंध अजूनही कायम आहेत आणि त्याच्यामुळे पुण्यात सत्ताधारी विरोधक असं चित्र पाहायला मिळणार आहे। पण सकाळपासून राज्यातल्या विविध ठिकाणच्या प्रतिक्रिया देखील घेतोय। मग मंदिरं बंद असल्यापासून किंवा कोणकोणत्या अडचणींना नागरिकांना सामोरं जावं लागतं अशा सगळ्याच बातम्यांचा आम्ही पाठपुरावा करतो आणि याच वृत्तमालिकेच्या आधारानं आम्ही राज्यातल्या नागरिकांच्या सगळ्या मुद्द्यांवर व्यापाऱ्यांचं काय मत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय याबद्दल नाराजी त्यांनी व्यक्त केली आणि त्यांनी एकीकडे म्हटलंय की पुण्याला निर्बंध कायम का आहेत, तिथे देखील कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, मग असे भेदभाव का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 4% आत असतानाही लेव्हल 3चे निर्बंध कायम ठेवणं हा पुणेकरांवर अन्याय आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हिटी रेट 5% खाली नोंदलेला आहे आणि या पार्श्वभूमीवरच पालकमंत्र्यांमध्ये कोरोना आढावा बैठकीत निर्बंधातली शिथिलतेबद्दलची मागणी देखील करण्यात आली। महापौर म्हणून मी शहरातल्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी आहे आणि याबद्दल राज्य सरकारनं न्याय देण्याच्या भूमिकेत राहावं असं देखील आता मुरलीधर मोहोळ यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हटलंय आणि एक प्रकारे त्यांनी व्यापाऱ्यांची बाजूही घेतली। गेल्या काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं की व्यापाऱ्यांनी देखील तिथे घंटानाद आंदोलन केलं होतं आणि आमच्यावर असा अन्याय का केला जातोय, आमचा व्यवसाय जर इतके दिवस बंद असेल तर बँका आता आम्हाला कर्जही देत नाहीयेत, कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे असा सवाल हे सगळेच व्यावसायिक विचारत आहेत। त्यामुळे पुण्यातल्या नाराजीची बातमी आपण बघतोय आणि मुरलीधर मोहोळ यांनीच आता स्पष्टपणे भूमिका घेतली आणि मी व्यापाऱ्यांच्या बाजूने असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आणि याच संदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी। पुण्याचे महापौर जे मुरलीधर मोहोळ यांनी व्यापाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। पुण्याच्या वेळा वाढवून दिलेल्या नाहीत, मुंबईची वेळ 8 वाजेपर्यंत वाढवून दिली आहे। व्यापारी आज घंटानाद आंदोलन करताय आणि तुम्ही त्याला पाठिंबा दिलाय, नेमकी तुमची भूमिका काय? मुळामध्ये पहिलं हे स्पष्ट करतो की केवळ व्यापारी नाही, व्यापारी वर्गाचा तर विषय आहेच आहे, परंतु समस्त पुणेकरांच्या संदर्भातला हा विषय आहे। आज गेले सातत्यानं आपण पहा, 1 महिने पुणे शहरातला पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 5च्या खाली आहे। 3.8, 3.9, 4 साधारणतः इथपर्यंत आमचा स्थिर आहे। राज्य सरकार एका बाजूला असं म्हणतं की 5च्या खाली ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट असेल त्यांना आम्ही निर्बंध शिथिल केले जातील, 2 लेवल 2 मध्ये आम्ही त्यांचा विचार करू। असं असताना आज आपण जेव्हा 22 जिल्ह्यांचे निर्बंध कमी करतो, शिथिलता आणतो, त्यावेळेला तुम्ही मुंबईची वेळ 10ची करताय, तुम्ही इतर जिल्ह्यांची वेळ 8ची करताय आणि पुण्यासारख्या शहरामध्ये सातत्यानं आम्ही पॉझिटिव्हिटी रेट आमचा कमी आहे, कोरोनाची स्थिती आता चांगली आहे, अशा परिस्थितीमध्ये पुण्यावरती अन्याय का करतोय? शेवटी असं आहे की काल मुख्यमंत्री साहेब एक बोलतायत, माननीय पालकमंत्री वेगळं बोलतायत आणि राजेश टोपे साहेब वेगळं बोलतायत। 15 दिवसापूर्वी सुद्धा जेव्हा पुण्याच्या कोरोनाची आढावा बैठक झाली त्यावेळेला सुद्धा माननीय पालकमंत्र्यांना आम्ही विनंती केली होती की पुण्यातले निर्बंध आता शिथिल करा। व्यापाऱ्यांची तीच मागणी होती, पुणेकरांची ती मागणी आहे। शेवटी मी या शहराचा महापौर म्हणून पालकमंत्री काय म्हटले? पालकमंत्री मी तेच सांगतो की तिन्ही मंत्र्यांच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका या ठिकाणी दिसत आहेत। पालकमंत्री त्यावेळेला सकारात्मक होते, त्यांनी जाहीरही केलं आपल्यासमोर, त्यांनी मीडियासमोर तेही मत मांडलं की पुणेकरांची आता पुण्याची स्थिती चांगली आहे, लोकप्रतिनिधींची मागणी आहे, व्यापाऱ्यांची मागणी आहे, नागरिकांची मागणी आहे, तर पुण्याच्या निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात आम्ही आता सकारात्मक विचार करणार आहोत असं पालकमंत्री एका बाजूला बोलतात, मुख्यमंत्री दुसऱ्या बाजूला मात्र पुण्याला वगळतात, राजेश टोपे साहेब वेगळंच बोलतात। त्यामुळे मला असं वाटतं यांच्यातले कुठेतरी यांच्या विचारांमध्ये कुठेतरी एकी नाहीये, यांचं मत एक नाही आणि याचा फटका पुण्याला बसतोय। आज पुणे शहरासारख्या ठिकाणी इतकी परिस्थिती चांगली असताना तुम्ही का करताय?
बरं, याच्यामध्ये हातावरती पोट असणारे छोटे छोटे व्यापारी आहेत, मोठे व्यापारी जरी असले तरी त्याच्यावरती अवलंबून असणारी हजारो कुटुंब या शहरामध्ये आहेत. असं असताना मग पुण्यावरती अन्याय का केला जातोय? तर आजही मी ही माझी भूमिका जी सातत्याने मांडली ती मी माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, माननीय आरोग्यमंत्री असतील यांच्याशी आजही मी पुन्हा एकदा चर्चा करणार, त्यांना पत्रव्यवहार करणार आहे आणि ही भूमिका आज मांडणार आहे की आपण हा निर्णय ताबडतोब घ्यावा. पुणे शहराला आपण या निर्बंधांना शिथिलता पुणे शहरासाठी सुद्धा आपण आणावी. शहर आणि जिल्ह्याचा तुम्ही वेगळा विचार करून ज्यावेळी निर्बंध लावले गेले होते त्यावेळेला तुम्ही केलं ना, मग आज पुन्हा काय विचार वेगळा करत नाही तुम्ही, पुन्हा आज एकच विचार का करताय? तर हे मला असं वाटतं थोडंसं अकलनीय आहे, कळत नाहीये. आज शहरामध्ये थोडंसं निश्चितपणे या निर्णयाच्या विरोधामध्ये वातावरण तयार होतंय. तर कायदा सुव्यवस्था आणि कोरोनाची परिस्थिती या दोन्ही परिस्थितीमध्ये वाढ होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही व्यापाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहात का? याच्यामध्ये मी म्हटलं तसं व्यापाऱ्यांनी जी भूमिका घेतली राज्य सरकारच्या विरोधात आहे, त्यांनी त्यांची भूमिका योग्य आहे असं आम्ही म्हटलंय. भारतीय जनता पक्ष म्हणून त्याला पाठिंबा आहे. परंतु हे सगळं करत असताना थोडासा जसा आम्ही पुणेकरांनी आता गेले 16 महिने संयम राखलाय, तर व्यापाऱ्यांनाही माझी विनंती की हे सगळं करत असताना थोडीशी काळजी आपण सगळ्यांनी घेऊ. आपली भूमिका योग्य आहे ती मांडा, योग्य पद्धतीनं मांडावी माझी विनंती आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलं तेही आपण बघणार आहोत. त्यांचं असं म्हणणं आहे की पुण्यातली परिस्थिती नियंत्रणात नाही आणि त्यामुळे पुणेकरांनी अजून थोडा काळ थांबायला हवं, थोडी कळ सोसायला हवी असं आवाहन त्यांनी केलं. बघूयात ते काय म्हणालेत. प्रत्येक शहरातील प्रत्येकांच्या वेगवेगळ्या, पण त्या शहरातील परिस्थितीचा विचार करून माननीय मुख्यमंत्री निर्णय घेत असतात. कोणाला वाटत नाही की आपण कुठलंही सरकार असेल तर माणसाचा जीव महत्त्वाचा असतो त्या सरकारला, आणि ते वाटत असताना काही निर्बंध कडक करावे लागतात. मागच्या वेळेस आपण लाईटमध्ये पाहिलं की पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल आणि मुंबई असेल, यामध्ये हे सगळे हॉटस्पॉट होते. पुण्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच काळ लागला. पुण्यामध्ये स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही. आणि आता जरी आपण लेवलच्या संदर्भात विचार केला, पण एकूण काही काळ थोडासा कळ सोसावा लागेल, हेच मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आलेलं आहे. आणि पुण्यातल्या याच संदर्भात पुण्यातल्या मंडई भागात नव्या निर्बंधांबाबत काय काय मतं व्यक्त केली जात आहेत याबद्दल त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. राज्य सरकारनं ब्रेक द चेन अंतर्गत 22 जिल्ह्यांना निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र पुण्यासह 11 शहरं आणि जिल्हे असे आहेत ज्यांना निर्बंध जे आहेत ते कायम ठेवण्यात आलेत. पुण्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट हा 5% गेले महिनाभर खाली आहे. मात्र तरीसुद्धा पुण्याला निर्बंधांमध्ये कुठलीही शिथिलता दिलेली नाही. त्याच्यामुळे व्यापारी जे आहेत ते आक्रमक झाले. तर आज व्यापाऱ्यांचं घंटानाद आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे. शहरभरातले जवळपास 40,000 व्यापारी जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनाला एकत्र येतील. मंडईमध्ये आम्ही आहोत आता, आणि वेळ जी आहे ती वेळ वाढवून मागितली जाते. याचं कारण व्यवसायावरती त्याचा परिणाम होतो. ग्राहक जे आहेत ते दुकानांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. या सगळ्या परिस्थितीमध्ये नेमका व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न आहे. आपल्यासोबत काही भाजी विक्रेते आहेत, त्यांना विचारूया. तुमची काय प्रतिक्रिया? वेळ वाढवून दिली जात नाही, मुंबईला दिली, पुण्याला दिलेली नाही. पण पुण्याबाबत असा दुजाभाव का करतात? 4 नंतर आम्हाला इथे भाजीपाला समजा जर शिल्लक राहिला तर पावसामुळे नाशिवंत असल्यामुळे एकदा फेकून द्यावा लागतो किंवा दुसऱ्या दिवशी त्याचं फार नुकसान होतंय. तर आम्हाला वेळ वाढवून द्यावी, निदान 8 वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यावी आणि शिवाय शनिवार रविवारचा लॉकडाऊन हा उठवावा. बरं, मुंबईमध्ये नियम जे ते शिथिल केलेत, 8 वाजेपर्यंत त्यांना परवानगी दिली आहे. परिस्थिती आपली आणि त्यांची काही फार वेगळी नाहीये. मात्र पुण्यात रुग्ण वाढू शकतात अशी भीती दाखवली जाते. तुम्हाला काय वाटतं, संसर्ग वाढतोय का? लसीकरणाचा किती परिणाम आहे आणि ज्यांचं लसीकरण झालं त्यांच्या बाबतीत काय भूमिका घ्यायला हवी सरकारने? ऍक्च्युली लसीकरणाच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये लोक जागरूक आहे, कारण आम्ही इथं व्यापारी इथं ह्याच्यामध्ये प्रत्येकाने एक डोस तरी घेतलेला आहे. आमच्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये लसीकरण झालेलं आहे. सगळेजण काळजी घेत आहेत, मास्कचा वापर होतोय. शिवाय कोरोनाचा संसर्ग हा फार कमी प्रमाणामध्ये, तरी देखील हा वेळ वाढवून दिलेली जात नाहीये पुण्यामध्ये. आणि प्रत्येक व्यापारी म्हणा किंवा आपले इथे दुकानदार म्हणा, हे सगळे काळजी घेऊन हे सगळे पुढचे जे नियम पाळून हे दुकाने चालू करत असतात. तर आम्हाला वेळ वाढवून द्यावी, 8 वाजेपर्यंत तरी वेळ करावीच पुण्यामध्ये. ठीक आहे, व्यापाऱ्यांची जी मागणी आहे ती हीच आहे, वेळ वाढवून दिली पाहिजे. संसर्ग कमी झालाय आणि या अशा परिस्थितीमध्ये इतर शहरांना एक नियम आणि पुण्याला एक नियम हा दुजाभाव का केला जातो? अगदी पुण्याचे महापौर जे आहेत ते सुद्धा या व्यापाऱ्यांच्या सोबत आहेत. हे टोमॅटोचे विक्रेते आहेत, त्यांना विचारूया आपण नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. तुम्हाला दुकानाची वेळ किती वाजेपर्यंत असलेली चालेल? 8 वाजेपर्यंत वेळ वाढवून दिली आहे मुंबईमध्ये, पुण्यात तसं काही दिलेलं नाही.
चालेल काय 7 वाजेपर्यंत चालेल, कारण की काही गिऱ्हाईक उशिरा येतात, परत त्रास होतो. ठीक आहे, वेळ वाढवून दिली पाहिजे असं यांचं सुद्धा म्हणणं आहे. हे सुद्धा व्यावसायिक आहेत, वेगवेगळ्या भाज्या ज्या आहेत त्या पॅकिंग करून ते विकतात, त्यांना विचारूया. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मुंबईमध्ये 8 वाजेपर्यंत व्यवसायाची वेळ वाढवून दिली आहे सगळेच, पुण्यामध्ये मात्र तसं केलेलं नाही. आपण मुंबईच्या बरोबरीनं किंवा गेले महिनाभर 5% कमी पॉझिटिव्हिटीचा रेट आहे, रुग्ण कमी वाढत आहेत, तरी सुद्धा पुण्याला निर्बंध शिथिल केलेले नाहीत. पुण्यामध्ये पण जवळजवळ 8चा टायमिंग द्यायला पाहिजे. 4चा टायमिंग असल्यामुळे इथं अगोदर 90% तर नुसते व्यापारी जे गिराईक तर अजिबात पण नाहीये. 4पर्यंत असा काही धंदा पण होत नाही आमचा. कमीत कमी 8चा टायमिंग दिला तर थोडाफार आम्हाला पण वेळ मिळू शकतो. याही व्यापाऱ्यांची हीच मागणी आहे, वेळ जी आहे ती 8 वाजेपर्यंत वाढवून दिली पाहिजे. 4 वाजेपर्यंतची जी वेळ आहे त्यात पुरेसा व्यवसाय होत नाही, गिराईक जे आहेत ते पोहोचत नाहीत. आणि याच कारणासाठी गेले 2 आठवडे आढावा बैठकांमध्ये सातत्यानं व्यापारी आक्रमक राहिले. अजित पवार जे पालकमंत्री आहेत पुण्याचे, त्यांनी हे सांगितलेलं होतं, मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, मात्र आता निर्बंध शिथिल करायला काही हरकत नाही. प्रत्यक्षात तसं काही झालेलं दिसत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर पुण्यातल्या लोकांचं काय म्हणणं आहे आपण ऐकलं. व्यापारी म्हणतात की अजून तरी वेळ वाढवा, जेणेकरून व्यवसाय आणखीन चांगला होऊ शकेल. राज्य सरकारनं काल ब्रेक द चेनची नियमावली जाहीर केली आणि मुंबई महापालिकेनं देखील शहरासाठीची नियमावली जाहीर केली. आणि याचबद्दल दादरहून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. मुंबईमध्ये कोरोना काळात निर्बंधांमध्ये काही अंशी शिथिलता आजपासून लागू झालेली आहे. त्यामुळे मुंबईतील व्यापारी वर्ग प्रचंड आनंदी आहे. कारण यापूर्वी सुद्धा दादरमधील अनेक व्यापाऱ्यांनी ही मागणी केली होती की दुकानांची वेळ वाढवून देण्यात यावी. वीकेंड लॉकडाऊनच्या बाबतीत सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शनिवारी 3 वाजेपर्यंत दुकानं खुली राहणार आहेत. व्यापारी वर्ग म्हणून तुमची काय पहिली प्रतिक्रिया? व्यापारी वर्ग म्हणून आमची अशी प्रतिक्रिया आहे की आम्हाला आता शिथिलता मिळाली आहे, त्याच्यामुळे आम्ही व्यापारी लोक आनंदात आहे. आता 3चं टायमिंग मिळालं आहे, शनिवारी 3चं टायमिंग, आणि संडेला बंद आहे ना, संडेला बंद आहे. बाकी इतर दिवशी 8 दिवस आमचे चालू राहणार, त्याच्यामुळे आम्ही आनंदात आहे. खरं तर कोरोना काळात काळजी घेणं सुद्धा व्यापाऱ्यांवरती एक मोठी जबाबदारी आहे. यापूर्वी सुद्धा ही मागणी करण्यात आलेली होती. लोकांची गर्दी कमी होईल का? लोकांची गर्दी कमी होईल, वेळ दिल्यामुळे लोकांची गर्दी कमी होणार. काय कारण आता टायमिंग वाढवलेल्यामुळे त्याच्यामुळे लोकांची गर्दी कमी होणार. आणि आमचे जरी कस्टमर आम्ही आले तरी 2 कस्टमर जरी आले तरी आम्ही सोशल डिस्टन्सिंग आम्ही ठेवतोच आणि ठेवायला सांगतोच कस्टमरना. नक्कीच. तर आता निर्बंधांमध्ये शिथिलता आलेली, लोकल प्रवासाच्या बाबतीत अजूनही कुठला निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु व्यापारी वर्गासाठी खरं तर उद्योगधंद्याच्या काळामध्ये निर्बंधांची शिथिलता होणं हे फार गरजेचं आहे. मुळातच आता जी वेळ वाढवून देण्यात आलेली आहे त्याचा किती फायदा सर्वसामान्यांना होऊ शकतो? होईल ना. आता लोक वेळेच्या वेळेत घेऊन जाऊ शकतात. पहिली घाई व्हायची सगळ्यांची की 4 वाजेपर्यंत बंद होणार, त्याच्यामुळे लोक लवकर येत होती. असं आरामामध्ये सगळं होऊन जाईल. बऱ्याचदा अशा काळामध्ये दुकानं बंद केल्यानंतर सुद्धा नागरिक यायचे, मग त्यांना वस्तू द्याव्या लागायच्या किंवा व्यापारी वर्गावरती सुद्धा पोलिसांकडनं कारवाई केली जायची. आता वेळ वाढवल्यामुळे फायदा होईल का? हा होईल ना. त्यावेळेस आम्ही काही 4 ते 4 बंदच करत होतो, त्याच्यानंतर आम्ही कोणाला काही देत नव्हतो. म्हणजे व्यापारी जे घेणारे होते त्यांना खूप असं हे होत होतं की नाही आता मिळणार आहे, त्यांची धावपळ होत होती. तर आता निर्बंधांमध्ये शिथिलता आलेली आहे, त्यामुळं एकूणच सगळे व्यवहार काही अंशी खुले जरी झालेले असले तरी सर्वसामान्यांनी मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. बाहेर पडताना कोरोना काळातील त्रिसूत्रीचा वापर करणं गरजेचं आहे. आणि मुंबईमध्ये अजूनसुद्धा लोकलची प्रतीक्षा कायम आहे, परंतु ज्या अर्थी शिथिलता आलेली आहे याचाच अर्थ कोरोनाचा संसर्ग काही अंशी जरी कमी झालेला असला तरी संकट पूर्णपणे टळलेलं नाही, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ही नियमावली जाहीर केली. काही प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि या संदर्भात दादरच्या एका कापड व्यापाऱ्यांच्या काही समस्या त्या देखील आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्यात. बघूयात हा देखील आढावा. राज्य शासनापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेनं सुद्धा परिपत्रक जारी करून निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो दुकानदार आणि व्यापारी यांना दिलासा देणारा. जी मागणी त्यांची होती की संध्याकाळी 8पर्यंत तरी किमान आम्हाला दुकानं उघडी ठेवू द्यावी, ती वाढवून आता 10पर्यंतची वेळ केलेली आहे. त्यामुळे नक्कीच दुकानदारांना दिलासा मिळालेला आहे. आपल्या दुकानाचे मालक आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय तुमची प्रतिक्रिया आहे कालच्या शासनाच्या निर्णयावर? नाही, चांगलं आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, प्रश्नच नाही. खूप एवढे पत्रव्यवहार करून नंतर कुठेतरी
गव्हर्नमेंटने एक पाऊल पुढे येऊन हा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत गव्हर्नमेंटचे. पण अजूनपर्यंत म्हणजे हा दिवाळीसारखं नाही आहे की आम्ही फटाके फोडायचे, कारण की 1.5 वर्ष आमचा जो कंप्लीट लॉसमध्येच गेला आहे, त्याला भरपाई करून करून आम्हाला अजून 2 वर्ष असेच जाणार आहेत. म्हणजे कोणी असं नाही करू की आम्हाला सगळं आता कमाई झाली, असं अजिबात नाही आहे. आणि दुसरं एक भाग, आज जो महाराष्ट्रामध्ये आपल्या चिपळूण हे सगळ्या भागात जे काय झालं त्याच्यात मॅक्झिमम सपोर्ट केलेला असणार तो महाराष्ट्राच्या व्यापारीने केला आहे. हे सगळं माल सामान वगैरे जो तिथे गेला आहे त्यात मॅक्झिमम सपोर्ट त्या महाराष्ट्राच्या व्यापाऱ्याने केला आहे. म्हणजे सरकारने हे सुद्धा लक्षात ठेवावं. लोकल सुरू नसल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतुकीवर ताण येतो आहे आणि दुकानांमध्ये पोहोचणारे कर्मचारी जे आहेत ते सुद्धा त्याला बळी पडत आहेत. तू कुठून येते, किती वाजता निघावं लागतं आणि लोकल सुरू नसण्याचा तुला काय फटका बसतो? मी तर बोरिवलीवरून येते. सकाळी त्याच्यासाठी मला 8 वाजता बाहेर पडावं, कारण दादरला यायचं म्हटलं तरी बसचा प्रवास, ट्रेन तर बंदच आहेत, त्याच्यामुळे बससाठी येऊन लाईन लावावी लागते. वेळेत बस आल्या तर येतात, किती ट्रॅफिक वगैरे असतं, त्याच्यामध्ये गर्दीमध्ये तर आम्हाला तर बसायला पण मिळत नाही. स्टँडिंगनेच यावं लागतं, येईपर्यंत 2 ते 3 तास असेच जातात. त्यातून कामाचा वेळ निघून जातो. ट्रेन असेल चालू तर आम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न होणार कामावर येण्याचा. आप कितने बजे निकलते, कहाँ रहते आप? अरे मैडम, मैं दीवा रहता हूँ. दीवा से मैं सुबह 6 बजे है वहाँ से. फिर आते कैसे, क्या क्या करते हैं? अभी मतलब दीवा से थाना, थाना से साइंस से फिर मैं यहाँ पे आता हूँ दादर में. 3 बसें बदलनी पड़ती है? यस, 3 बसें बदलना पड़ता है. दिक्कत भी बहुत है मैडम. और पैसे कितने खर्च हो जाते हैं? अरे मैडम, 100 रुपये रोज का है, जाने का आने का दोनों मिला के. म्हणजे त्यांची जेवढी कमाई नाही तेवढी त्यांची गमाई आहे, कारण लोकल सुरू नाही आहे. लोकलनी हाच प्रवास ते अगदी 10 रुपयामध्ये, सकाळी 5 रुपये आणि संध्याकाळी 5 रुपये किंवा मॅक्झिमम 20 रुपयामध्ये करू शकतात. आता त्यांना 80 रुपये जास्ती घालवावे लागते. दुकानदारांना दिलासा आहे, परंतु ग्राहक आणि जे कर्मचारी आहेत त्यांना मात्र दिलासा नाही, कारण लोकल सुरू नाही. आपली काय प्रतिक्रिया? लोकल सुरू नसल्यामुळे आज सगळ्यांची आबाळ होते. आज तुम्ही बघताय की लोकल चालू नसल्यामुळे ट्रॅफिकवर ताण आलेला आहे. आज जसं तुम्ही बघताय की एखादा मनुष्य सकाळी 6-6:30ला घर सोडतोय आणि तो रात्री घरी किती वाजता पोचतो. जरी इथे आम्ही 5ला दुकान बंद केलं आत्तापर्यंत, तरी त्याला घरी पोचायला नाही म्हटलं तरी 8:30-9 वाजायचे. त्याच्यामुळे हा ताण खूप पडलेला आहे. लोकल जर सुरू झाली असती तर मोठा दिलासा मिळाला असता. एकीकडे शासनानं आता सगळी कार्यालये सुरू करण्याची, सगळी दुकानं सुरू करण्याची परवानगी तर दिलेली आहे, परंतु ही लोकं येण्यासाठी जी लोकल आवश्यक आहे ती मात्र अजून सुरू केलेली नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण दादरमधल्या काही व्यापाऱ्यांच्या आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्या, पण या सगळ्यांनी ज्याचा उल्लेख केला त्या सगळ्या उपनगरांमधून हे सगळेजण कसे प्रवास करतात आणि त्या ठिकाणच्या उपनगरातल्या रहिवाशांच्या काय प्रतिक्रिया तेही आपण आता बघणार आहोत. कारण वसई विरारमधले लाखो नागरिक रेल्वे प्रवास करतात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्यांसाठी लोकल सेवा अजूनही सुरू झालेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं जगणं मुश्किल झालंय. अनेकांचे रोजगार गेलेत, काही जण आत्महत्या देखील करू अशी त्यांना आता वाटतं. इतकी नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे, त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करा अशी मागणी आता जोर धरते. सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करा अशी सर्वांचीच मागणी आहे. माझ्यासोबत या ठिकाणचे नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणूया. काय सांगाल, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू केली पाहिजे? हो, नक्की सुरू केली पाहिजे, कारण आता ऑफिसेस पण चालू केले आहेत, तर आम्ही जायचं कसं? आणि वरून पास तर देतच नाही, तर ते आम्हाला आयडेंटिटी प्रूफ दाखवायला सांगतात, तर आम्ही कुठच्या हिशोबाने द्यायचं? प्लस रोजचा रिक्षा भाडा जो लागतो, इथून नालासोपारावरून ते अंधेरी किंवा लोअरपर्यंतचा भाडा जो लागतो, दिवसाचा 600-700 रुपये लागतो, माणसाला कसं परवडणार? तर ट्रेन ही आपली लाईफलाईन आहे, तर ती चालू केलीच पाहिजे ना, त्याशिवाय आमचं कसं चालणार करून? लाईफलाईन आहे ती लवकरात लवकर सुरू करा. सर सांगा, तुम्ही व्यावसायिक आहात, काय सांगाल? तर सध्या कोरोनाहून 2 वर्ष झाले, आमचं पूर्ण ते व्यवसाय बंद झाले. आता आम्ही 2 वॅक्सिन तरी घेतला. माझ्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना ती एक रिक्वेस्ट आहे की ही ट्रेन लवकरच चालू करा, आणखी नाही तर मी 2 वॅक्सिन घेतलेत, मग तुम्ही वॅक्सिन कशाला देतात लोकांना? जर ज्या लोकांनी वॅक्सिन चालू केली कमीत कमी त्यांना सुद्धा तरी पास द्यायला पाहिजे. लोकांनी वॅक्सिन ज्यांनी घेतलं त्यांना पास दिला पाहिजे. तुमचं काय म्हणणं, काय सांगाल? नमस्कार. रेल्वे आणि सर्वसामान्य लोक म्हणजे अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. रेल्वे ही
सर्वसामान्यांसाठी सुरू झालीच पाहिजे. रेल्वेचा प्रवास हा सुलभ व जलद गतीचा आहे. सामान्य लोकांना बसचा प्रवास परवडणारा नाही आहे. वेळेची बचत, पैशाचा अपव्यय टाळायचा आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, लोकांना प्रवास करता येत नाही आहे. अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. जर का लवकरात लवकर सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री सरकारने विचार केला आणि लवकरात लवकर रेल्वे सेवा सुरू केली तर सर्वांवरतीच उपासमारीची वेळ टळेल आणि सर्वसामान्यांना लवकरात लवकर ट्रेन सेवा सुरू करा, त्यामुळे उपासमारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार. या प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि यानंतर एक ब्रेक घेणार आहोत. पण ब्रेकवर जाणारी एक महत्त्वाची आठवण. आज राज्यातल्या 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर देखील तुम्ही हा निकाल पाहू शकता. https://lokmat.news18.com/ वर तुम्ही 12वीचा निकाल पाहू शकाल. इथे हा जाहीर होणार आहे. दुपारी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीनं 12वीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना शुभेच्छा. बातम्यांसाठी पुन्हा भेटूयात एका ब्रेकनंतर. वेगळी मोहीम हाती घेण्यात आली. तसंच ब्रिटिशांच्या जोखडातून गुलामांची सुटका करण्यात आल्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एका संगीतमय रोड शोचंही आयोजन करण्यात आलं होतं. दक्षिण लंडनमधल्या काळ्या समुदायाचं केंद्र असलेल्या ब्रिक्सट इथे काही कार्यकर्त्यांनी गुलाम झालेल्या आफ्रिकन लोकांच्या वंशजांना भरपाईचीही मागणी केली आणि आंतरराष्ट्रीय मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी बाकीच्या नागरिकांना आवाहनसुद्धा केलं. जर्मन सरकारनं कोरोनाला हरवण्यासाठी घातलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ बर्लिनमध्ये शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाच्या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांच्या मध्ये जबरदस्त संघर्ष झाला. शनिवारी आणि रविवारी जे निर्बंध घालण्यात आले त्या विरोधात हे आंदोलक अतिशय आक्रमक झाले होते. या आंदोलकांना रोखण्याकरता 2000पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं होतं. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या हजारो समर्थकांनी कोपाकबागान या समुद्र किनाऱ्यावर गर्दी केली होती. पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत छापील मतपत्रिकेसाठी त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिध्वनी किंवा प्रतिसाद म्हणून आणि सध्याची इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली अविश्वसनीय असल्याचं सांगत या सगळ्यांनी इथे एकत्र येत आंदोलन केलं. अनेकांनी बॅनर आणि फलक घेऊन ऑडिटेबल मतपत्रिका वापरा आणि यावर तातडीनं निर्णय करा असं आवाहन सुद्धा केलं. कॅलिफोर्नियाच्या गोर्मन फ्रीवेजवळ वाहनाला भीषण आग लागली. ही आग एंजेलिस राष्ट्रीय जंगलात नंतर पसरली. ही आग 15 मैल परिसरात आणि अतिशय वेगानं पसरत असल्याचं कळतं. दक्षिणेकडून येणाऱ्या अतिजलद वाऱ्यांमुळे ही आग झपाट्यानं पसरते. शनिवारी दुपारी ही आग लागल्याची माहिती मिळाली. ही आग 200 एकरपर्यंत पसरू शकते अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जाते. आणि आता बातमी आपण बघणार आहोत. मेरठच्या एका शाळेनं पालकांच्या लसीकरणाकरता तब्बल 1.5 कोटींपर्यंतच्या शाळेच्या फी माफीची घोषणा केली आहे. लसीकरणाला प्रोत्साहन मिळावं यासाठी शाळेच्या प्रयोगाची सगळेच जण प्रशंसा करतायत. एक रिपोर्ट बघूयात. मेरठचं वेद इंटरनॅशनल स्कूल सध्याच्या घडीला पूर्ण परिसरात चर्चेचं केंद्रबिंदू बनलंय. या शाळेचे चेअरमन अजित कुमार यांनी लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. शाळा प्रशासनानं लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी घोषणाच केली आहे. जे पालक लसीकरण करतील त्यांच्या मुलांच्या शाळेच्या फी मध्ये 42% ते 67% सूट दिली जाणार आहे. वैक्सीन जो लगवा के आएंगे उन्हें तत्काल छूट दे दी जाएगी और ये हम अपनी फीस पे 8 माह से लेके 5 माह तक की फीस में छूट दे रहे हैं सर. वेद इंटरनॅशनल शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालक मंडळी जाम खुश आहेत. शाळेचे चेअरमन अजित कुमार यांचं म्हणणं आहे की कोरोनामुळे खूप जणांनी आपल्या जवळच्यांना गमावलंय.
तर खूप साऱ्या पालकांच्या नोकरी आणि व्यवसायावरती परिणाम झालाय. शाळकरी मुलं आणि त्यांचे पालक हे आम्हाला आमच्या परिवाराप्रमाणे आहेत. त्यामुळे हे त्यांचं नैतिक कर्तव्य बनतं की या मुलांच्या शिक्षणावर लक्ष दिलं जावं. एवढंच नाही तर शाळा प्रशासनाकडून शाळेच्या फी मध्ये सवलतीसह विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाकडेही लक्ष दिलं जातंय आणि ते वर्गही सुरू आहेत. आज हमारे संस्थान बेहद दिक्कत में हैं और कम से कम 50% संस्थान बंद होने के बंदी की कगार पे हैं सर. और अगर ये लंबा चलता रहा तो ये एजुकेशन सेक्टर स्कूल्स प्राइवेट स्कूल्स पूरी तरह से बंद हो जाएंगे सर. ये मैं कहना चाहूँगा, इसलिए इस पर ध्यान दिया जाना चाहिए. पालकांना फी मध्ये दिलासा दिल्यानंतर शाळा प्रशासनाकडून सरकारलाही आवाहन करण्यात आलंय. खासगी शाळांना होणाऱ्या नुकसानीमुळे खासगी शाळा या खूपच अवघड परिस्थितीतून जात आहेत आणि जवळपास 50% शाळा या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारनं शाळांबाबतही विचार करायला हवा. आशा आहे की सरकार त्यांच्या या आवाहनाकडे लक्ष देईल आणि सोबतच दुसऱ्या शाळाही वेद इंटरनॅशनल शाळेच्या पावलावर पाऊल ठेवत धडा घेतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता आपण बातमी बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत संजीवनी या उपक्रमाअंतर्गत आमची ही संजीवनीची गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरतेय. आपणही लसीकरणाच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात आणि बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आमच्या YouTube चॅनलला देखील भेट देऊन तुम्ही तिथे देखील पाहू शकता. मास्कचा वापर करा आणि सुरक्षित राहा. आणि या अपडेट्ससह आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत आणि ती म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवर देखील तुम्ही निकाल पाहू शकाल. https://lokmat.news18.com इथे देखील 12वीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दुपारी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने 12वीचा निकाल लागेल. तो इथे तुम्ही नक्की पहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. फलक घेऊन ऑडिटेबल